चला या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर, सहखजिनदार अमित दादा ठाकर या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती जीवदान बबलू खामकरला मिळाले. तदनंतर शुभम काळोखे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी आपण जर पाहिलं तर कव्हरला इथे चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा. इथे 4 चौकार इथे प्राप्त होतोय. खजिनदार अमितदादा ठाकर यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय. बबलू खामकर ला पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालंय, परंतु जीवदान मिळालंय बबलूला, परंतु आक्रमक आणि घातक इथे मैदानाच्या आतमध्ये शुभम काळोखे जो पाहायला मिळतोय. सरपंच चषक गुवित्रीच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याची किमया देखील शुभम काळोखेने केली आहे. आज पुन्हा एकदा रंगाढंगामध्ये पाहायला मिळतोय. संतोष तेले गोलंदाजी मार्कवरती चेंडू वाईट अतिरिक्त धावे. अगदी ज्याप्रमाणे बाळू सकाळच्या सत्रामध्ये मी उल्लेख देखील केला होता की पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं विकेट स्लो पाहायला मिळतं, तदनंतर या विकेटवरती अनेक खेळाडूंनी आपले रंग उधळलेत आणि ते रंग देखील अगदी आपण पाहिले तर स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से संघ असेल, तदनंतर नायर 11 समता क्रिकेट क्लब वराळे असेल, एक मोठा धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या जो पूर्ण केला गेला. इथे पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्स जवळ आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. दमदार आमदार चषक 2026 चा खणखणीत चौकार. इथे आक्रमण पवित्र धारण केलाय. 17 धावा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. इथे चेंडू अप्रतिम आहे, चेंडू अप्रतिम आहे. कमबॅक कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल आणि कमबॅक अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती, आयुष्याच्या खेळपट्टीवरती किंवा क्रिकेटच्या पटलावरती किंवा क्रिकेटच्या खेळपट्टीवरती जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत कधी हार मानायची नसते. अनेक वेळा अगदी आपण जर पाहिलं तर अनेक उलटफेर या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळालेत. आज कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करेल? चेंडू वाईट आहे, अतिरिक्त धाव. अगदी गोलंदाजाने देखील डोक्याला हात इथे लावला. अगदी चेंडू स्टंप बसून चवळून अगदी थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. डॉट बॉल. या ठिकाणी अगदी आपण जर पाहिलं तर धनंजय भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन
अगदी आपण जर पाहिलं तर लोणावळा रामनगर संघामध्ये एक खेळाडू त्याने ब्लॅक ट्रॅक परिधान केली नाही. धीरज जर्सी क्रमांक 0.2 परिधान केलेला खेळाडू आहे धीरज. त्यामुळे लोणावळा रामनगर संघाला मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची जी काही नियमावली आहे, नियमावलीनुसार 1 धावेची पेनल्टी अगदी आपण जर पाहिलं तर इथे रामनगर लोणावळा संघाला दिली जाईल. आणि ज्या वेळेस संतोष तेले षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं महागडं पाहायला मिळालं. विशाल तलवार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी आपण जर पाहिलं तर चेंडू खेळला गेलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबलू कामकरच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार देखील इथे प्राप्त होतोय. थोडासा अगदी तो शफल झाला त्यानंतर जागा बनवली आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडू खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती अगदी स्पर्धेचा थेट लाईव्ह सोहळा. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा चौकार बबलू खामकरच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय मैदानाच्या आतमध्ये बिग हिट बिग ब्लास्ट चौकार. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. विशाल इथं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करताना देखील पाहायला मिळतोय. बबलू खामकर आणि शुभम काळोगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट बिग हिट षटकार.
36 धावा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 ऑन बोर्ड. शुभम काळोखे लोअर फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि चेंडूची देखील दशा झाली आहे. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. धनंजय भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन रामनगर लोणावळा, त्यांच्या विरोधामध्ये सतीश भाऊ सातकर कान्हे मावळ तळेगाव ट्रॅकर्स हा संघ देखील आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. आता गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण जर पाहिलं तर संतोष तेले जो गोलंदाजी मार्क वरती कामगिरी करतोय. धावफलक 40 धावा आहे. बबलू खामकर आणि शुभम काळोखे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. फाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देखील इथे प्राप्त होतात. 4 वाईट चेंडू आतापर्यंत जे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चेंडू वाईट आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट येताना देखील पाहायला मिळालेत. प्रत्येक संघाला अगदी आपण जर पाहिलं तर एक एक रिव्ह्यू देखील आपण या ठिकाणी ठेवलंय. त्यामुळे अगदी पण जर पाहिलं तर सर्व गुण संपन्न स्पर्धा आहे. एक बहारदार आयोजन लोणावळा शहराच्या इतिहासामध्ये एक चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नक्कीच आता उल्लेख येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान इथे चेंडू वाईट आहे. वारंवार चेंडू वाईट देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आमदार चषक अध्यक्ष या अगदी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विकासजी भोत्रे, त्यानंतर संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान भूषण सनी पाळीकर, अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान व सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर किशोरजी गाडे, उपाध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान सचिनजी साधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सूरजजी गायके आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष भरत जाधव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रतिष्ठानचे सदस्य स्वप्नील भाऊ मानकर या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा देखील आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होतोय. अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असेल, त्यानंतर CCL लोणावळा श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा असेल, या सर्वांचंच मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे पहा पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. जीवदान इथे मैदानाच्या आतमध्ये बबलू खामकर एक घातक फलंदाज आहे आणि त्याला हे दुसरं जीवदान जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज बबलू खामकरचं नशीब बलवंतर आहे कारण की 2 जीवदान देखील त्याला इथे प्राप्त झालेत.
45 धावा आहे. विकेट बनवण्यासाठी अगदी आपण जर पाहिली तर मातीची एक टणक पाटा विकेट खेळपट्टी देखील आपण पाहतोय. पराग अण्णा असेल, त्यानंतर रफिक भाऊ सय्यद असतील, हेमंत भाऊ लोखंडे असतील, त्यानंतर फ्रान्सिस, या सर्वांनी एक चांगली खेळपट्टी देखील इथे बनवली आहे. इथे पहा अखूट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि इथे पहा काय घडलंय. आता उन्हामुळे अगदी आपण जर पाहिलं तर सूर्याची किरणे पूर्णपणे त्याच्या डोळ्यावरती आले असेल, त्यामुळे चेंडू त्याला दिसला नसणार. हेच कारण नक्कीच तो देखील सांगतोय, कारण की मला पुढचं काहीच दिसलं नाही. आणि असं बऱ्याच वेळा त्या ठिकाणी झालंय, ज्यावेळेस अगदी आपण जर पाहिलं तर 3-4चं ज्या वातावरणाच्या दरम्यान पूर्णपणे उन्हाची किरणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी चकमक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ऊन देखील खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन आहे, त्यामुळे खेळाडूंना एकच विनंती करेल, जास्तीत जास्त पाणी पीत चला मित्रांनो. ज्या ज्या वेळेस पाण्याची गरज भासेल, ज्या ज्या वेळेस पाण्याची मागणी केली जाईल, त्या त्यावेळेस पाणी तुम्हाला पोहोचवलं जाईल, याची देखील दखल घ्या. युवराज सिंग करंडक या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस नितेश उर्फ बंटीभाऊ कवडे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी मित्र परिवार देखील उपस्थित आहे. सर्वांचंच दमदार आमदार चषक 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत देखील करतो. गोलंदाजी मार्क वरती आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज दाखल होईल. विशाल तलवार. आज अगदी आपण जर पाहिली तर विशाल तलवार त्या खेळाडूचं नाव आहे, परंतु आता बॅटिंग मध्ये धार देखील आपल्याला बबलू कामकर आणि शुभम काळोखेची पाहायला मिळतीये. ती धार आता कुठेतरी कमी करण्याचं काम देखील आता इथे विशालला करावं लागेल, आणि ती कामगिरी केली जाईल का ते देखील पाहायचंय. पहिला चेंडू समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये, आणि चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. परंतु आता इथे धार अगदी आपण पाहिलं तर कमी करण्याचं काम नाही, तर धार वाढवण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती झालंय. चौकार देखील इथे प्राप्त होतोय. मैदानाच्या आतमध्ये बबलू खामकर आणि शुभम काळोखी जोडी आपण पाहतोय. दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, आणि कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. लहिरो सेडरकर नौका पार नाही होती. लहिरो सेडरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील धनंजय भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन लोणावळा रामनगर या संघाला देखील इथे प्रयत्न करावे लागतील. 51 धावा आहे. इथे बबलूच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लांब वरती असेल, आणि पाहता पाहता चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार आहे. इथे इथे अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी टिपलाय, परंतु बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये इथे बाद होईल. 12 चेंडू मध्ये 28 धावा. अमोल अडाव, थँक्यू अडाव टेकन, व्हेरी गुड कॅच. एक अप्रतिम झेल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्याने टिपलाय.
स्पर्धेच्या निमित्तानं पप्पू लस्सी लोणावळ्याचा सिद्ध देखील इथे अगदी आपण पाहिलं तर दाखल होतोय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. लोणावळा नगरीचा रसेल म्हणून ज्यांची सातत्याने ओळख या शहरामध्ये आपण पाहतो, संतोष भाऊ सतकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अब तक 56 धावा देखील आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. एक बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये, 2 जीवदान बबलू खामकरला मिळाल्यानंतर तिसरा चान्स इथे मैदानाच्या आतमध्ये फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलाय लोणावळा संघाने. अगदी आपण जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला छेडछाणी करण्याचा प्रयत्न शुभम काळोखेने देखील केला. एक सिंगल इथे प्राप्त होते. या ठिकाणी प्राइज आले बबलू कामकरने जर दीपक कामकरने जर विकेट षटकार हॅट्रिक पूर्ण केली, धीरज शिंदे यांच्या वतीने देखील प्राइज असेल 500 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट षटकार हॅट्रिक साठी इथे प्राइज लागले. आणि स्कोर कार्ड वरती देखील अगदी आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 57 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. एक बॅटर बाद आहे. चला वेळ वाचवणे बंधनकारक असेल. ऑफिशियल पंच विनंती असेल वारंवार खेळाडूंना एकत्र येण्यासाठी थोडेसे मनाई तुम्ही देखील करा. कारण की अगदी आपण पाहिलं तर आता 4:34 झालेत. ही ओव्हर संपायला अजून 5 मिनिटं. त्यानंतर नेक्स्ट इनिंग देखील पुन्हा एकदा इथून पुढे 2 मॅचेस आहे. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणे बंधनकारक असेल. जो संघ इथे विजय संपादन करेल तो संघ थेट आजच्या दिवसभरामध्ये शेवटचा सामना खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल दमदार आमदार चषक मध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये अमोल आडाव मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय आणि मिळतील धावा 4. इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार आहे. इथे पुन्हा एकदा चेंडूने उंची घेतली आहे, लांबी देखील घेतली आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस युवा शक्ती प्रतिष्ठान या स्पर्धेच्या बॅनरला चेंडू हिट झालाय आणि ही स्पर्धा देखील सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळाली आहे. 69 धावा आहे. पहिला चेंडू हिट झालाय बॅनरला. आता स्पर्धा देखील हिट होत चालली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विकास सुरेश बोत्रे साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शिवरायांचा छावा आणि मिळतील धावाचा षटकारचे रन. पाहिलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवा शक्ती या दोन्ही शक्ती एकत्र आल्या. त्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर दमदार आमदार चषक या स्पर्धेचं आयोजन नियोजन होताना ही चर्चा पाहायला मिळाली. बॅक टू बॅक चौथा सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. सडक पे कडक आहे, बेधडक आहे आणि हा खेळाडू देखील अगदी आपण पाहिलं ना बेधडक आहे. काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय.
त्याचा षटकार आजही आठवतोय. तदनंतर आता आज शुभम काळोखे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडूवरती 4 षटकार त्याने देखील ठोकलेत. 14 चेंडूमध्ये 46 धावा त्याच्या बॅट मधून देखील आल्यात. अमोल अढाव यांच्यावरती आक्रमण झालंय. पाचवा इथे मैदानाच्या आतमध्ये येईल का आणि ते पाहायचंय आता काय. आणि स्वतः क्षेत्ररक्षकाने देखील सांगितलंय कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला. हातामध्ये चेंडू आला होता परंतु पुन्हा एकदा तो चेंडू उडला आणि थेट बाउंड्री लाईन वरती जाऊन पडलाय. आणि त्यांनी देखील कळवलं की हा षटकार आहे. 5 चेंडूवरती 5. सहावा जर मारला या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीने कॅश प्राइज असेल 500 रुपये. फटका फसलाय आणि 6वा प्रयत्न करत असताना इथे बॅटर आता बाद पंचांनी जर दिलाय परंतु नो बॉल साठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रेफर केलंय. हाईट फॅक्टर इथे चेक केली जाईल. तिसरे पंच विनोद सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय इथे सोपवला गेलाय. पाहायचंय नो बॉल. स्कोर कार्ड 87. 87 धावा देखील आपण पाहतोय. कीप रोलिंग तेच देखील आपण स्क्रीनवर देखील पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट इथे पाहिली जाईल. त्यानंतर निर्णय पोहोचवला जाईल. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मित्रांनो विनंती असेल आणि तिसऱ्या पंचांनी देखील इथे सांगितलंय बॅटर सुरक्षित आहे. नो बॉल. 2+1 3 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. आणि स्कोर कार्ड देखील अगदी आपण जर पाहिलं तर 90 धावा आहे. षटक क्रमांक 5व शेवटचा चेंडू आहे. 90 तर बनवल्यात. 33 धावा 5 चेंडू मध्ये अमोल अढावने इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. चला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धनंजय भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन ओम साई क्रिकेट क्लब रामनगर लोणावळा संघ देखील अगदी आपण पाहिलं तर एक नौका संघ आहे. लोणावळा परिसरातील खेळाडूंना घेऊन अगदी आपण पाहिलं तर रामनगर परिसर असेल या परिसरातील खेळाडूंना घेऊन एक संघाने बांधणी केली. एक नौका संघ देखील आपण पाहतोय. परंतु मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक ठिकाणी या संघाची एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळते. एक नौका संघ आहे परंतु हा संघ देखील प्रयत्न करतोय. एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये देखील केला आणि तिथे विजयी संपादन केलाय. परंतु या मॅच मध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती आणि चेंडू जाईल मुख्य व्यासपीठाला. आमच्या अगदी आपण जर पाहिलं तर दमदार आमदार चषक या मुख्य व्यासपीठाला इथे चेंडूने मानवंदना देखील दिली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे चौकार देखील प्राप्त होतोय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचेल 94 धावा ज्या आपण पाहतोय डीचे. अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर विकास सुरेश बोत्रे, संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा मान्य श्री सनी मुरलीधर पाळेकर,
सनी मुरलीधर पाळेकर देखील आपण पाहतोय. त्यानंतर रविभाऊ पोटपोटे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार. सतरा चेंडूमध्ये 58 धावा बनवल्यात. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर आज अर्धशतक देखील आपण पाहिली आहेत. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडाय, चेंडू निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार चेंडू आणि मिळतील धावा इथं 4 चौकारे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 104 धावा आहे. शतकी खेळी पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये खेळला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. शुभम काळोखे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो सलामीला बॅटर आलाय आणि काय बॅटिंग त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये केली. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. समीर अन्सारी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. शांत प्रकारचं वातावरण अगदी आपण जर पाहिलं तर अशांत करून पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शुभम काळोखेने ठेवले. अगदी पा घेऊन मारलाय, समोरच्या बाजूला चेंडू बुडवलाय आणि चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राज्याचे उपमुख्यमंत्री, दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीला देखील उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शुभम काळोखे ऑन फायर आहे. दमदार आमदार चषक शेवटचा चेंडू आहे. आखोळ टप्प्याचा चेंडू आणि शेवट देखील गोड केलाय आणि स्कोर कार्ड जाईल 123 धावा. ज्या स्कोर कार्ड वरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्यात. पॅनल्टीची 1 धाव, 124 स्कोर कार्ड होईल आणि 125 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तो पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी मी जाईल दुसऱ्या डावासाठी. मावळ भूषण सुमित सोनवणे सर.